पिंपरी चिंचवडच्या मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 40 तासानंतरही बचाव कार्य सुरूच। ढिगाऱ्याखाली अजूनही 8 कामगार अडकल्याची माहिती। इमारतीजवळचा कचरा हटवण्याचं काम सुरू असून बचाव कार्याला आणखी काही तास लागण्याची शक्यता। विदर्भात जुलै महिन्यातच पावसानं दडी मारल्यानं अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। 1 जून ते 9 जुलैपर्यंत विदर्भात सरासरीच्या तुलनेत 16% पावसाची तूट। आगामी काळात समाधानकारक पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची अडचण वाढणार। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये तब्बल 4 दिवसांनंतर पाणी ओसरलं। अनेक रस्ते आणि दुकानांमध्ये घाणीचं साम्राज्य। महापालिकेसमोर साफसफाईचं मोठं आव्हान। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत घट। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पातळी 25 फुटांवर। चांदोली धरणामध्ये आतापर्यंत 59% पाणी भरल्याची माहिती। भंडाऱ्याच्या माडगी गावातील वैनगंगा नदीपात्रात अडकलेला ट्रॅक्टर आठवडाभरानंतर काढला बाहेर। धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडल्यानं ट्रॅक्टरसह 3 जण नदीत अडकले होते। तिघेही सुखरूप असून ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झाल्याची माहिती। नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा वरच्यावर बुजवल्यानं रस्ता खचला। ठेकेदारांची नावं काळ्या यादीत टाकण्याचे उपमहापौर विलास शिंदेंची मागणी। भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती कामांना वेग। थकवा येऊ नये यासाठी लोकगीतं गात महिलांकडून भात लावणीच्या कामांना सुरुवात। खतांच्या किमती, मजुरीचे वाढलेले दर आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकरी चिंतेत। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला धक्का। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रोह्याचे माजी तालुका प्रमुख मनोज शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार। नांदेडच्या विष्णुपुरीतील पूल कोसळण्याच्या घटनेवर बोलणारे पण भाडेके तट्टू ठरणार का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संतप्त सवाल। तर ही दुर्घटना म्हणजे विकासाच्या दाव्यांची भिंत कोसळल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल। महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल। मारहाण करणारे भाजपचे नगरसेवक सूरज बामणे आणि इतर दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। 14 तास तिघांची चौकशी। योग्य पुरावा मिळाल्यानंतर अटक करू, पोलिसांनी केलं स्पष्ट। बीडमधील केज तालुक्यातल्या विलास घुले हत्येप्रकरणी न्याय मिळावा यासाठी निघणार मोर्चा। घुले कुटुंबीय व टाकळीचे ग्रामस्थ होणार मोर्चात सहभागी। हत्येला 2 आठवडे लोटले तरीही योग्य कारवाई झाली नसल्याचा कुटुंबियांचा आरोप। तुळजाभवानी मंदिराच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर 3 सदस्यीय समिती स्थापन। 4121 एकर जमिनीच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे समितीला निर्देश।